भुसावळ मंडळातील रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळावरील रेल्वे चौकी काढून त्याऐवजी अंडरपास भुयारी मार्ग बनवल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांसाठी ते चांगलेच डोकेदुखी ठरत आहे। बडगाव तालुक्यातील पासर्डी येथील पासर्डी ते गोंडगाव रस्त्या दरम्यानच्या मुंबई नागपूर रेल्वे लाईनवर गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या अपूर्ण अवस्थेतील भुयारी मार्गामुळे या मार्गात पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाणी साचते। त्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने भुयारी मार्गाच्या दोघेही बाजूंची शेती कसत असलेले शेतकरी दिलीप आनंदा पाटील, राजेंद्र आनंदा पाटील, रमेश आनंदा पाटील यांच्या पासर्डी शेत शिवारातील शेतगट क्रमांक 55/1/2/3 या तिघे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीच्या पिकात पाणी घुसून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन नुकसानी सोबतच शेतातील शेतमाती देखील वाहून जात आहे। या प्रकरणी संबंधित भुसावळ मंडळातील रेल्वे प्रशासन व शेतकऱ्यांचा कैवारी महसूल प्रशासन यांनी दखल घेऊन अपूर्ण भुयारी मार्गाची वाहणाऱ्या पाण्याची व्यवस्था करून झालेल्या व होत असलेल्या शेती पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता त्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे। तसेच पासर्डी ते पाझर तलावकडे जाणारा शेत पानंद रस्त्यामधील रेल्वे मोरी खालील पाणी व बाळत ते उपलखेडा दरम्यान असलेल्या भुयारी मार्गातील पाणी शेतकरी व प्रवासी वर्गांसाठी अडचणीचा विषय ठरत असून रेल्वे प्रशासनाने या सर्वच भुयारी मार्गाकडे लक्ष देण्याची आवश्यकता येऊन ठेपली आहे। दादा आपले नाव सांगा। दिलीप आनंदा पाटील। आपला इथला जो शेतीचा गट नंबर आहे जे आपलं नुकसान होत आहे तर त्या शेतीचा गट नंबर सांगा। 55/3 पूर्ण सांगा। आणि आपलं गावाचं नाव पासर्डी। पासर्डी म्हणजे पासर्डी शेत शिवारातील 55/3 नंबर 55/3 गट नंबरचा आपला विषय आहे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे ते कोणत्या त्यांचे नाव आपण सांगाल का? दिलीप आनंदा पाटील, राजेंद्र आनंदा पाटील, रमेश आनंदा पाटील। बर। आणि सदर जो शेतीचं जे नुकसान इथे होत आहे त्याचा गट नंबर व नेमकं कोणतं शेत शिवार आहे आणि कोणत्या रस्त्याला आहे? शिवार पासर्डी, गट नंबर 55/1/2/3। गट नंबर 55/1/2/3 असे 3 गट आहेत तिघ भावांचे इथे। बरोबर। आणि नेमकं यांची नेमकं समस्या काय आहे? आता समस्या अशी आहे, भुयारी मार्गाचं काम 2 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत चालू आहे आणि इथे वरती पाझर तलाव असल्यामुळे हा भुयारी मार्ग सक्सेस नाही। पाझर तलाव रेल्वे प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी पासर्डी गोंडगाव रस्ता आहे हा बरोबर, याला म्हणजे रेल्वे रेल्वे गेले तर याच्या खालून त्यांनी पासर्डी गोंडगाव याच्याकडनं जे रेल्वे प्रशासनाने बोगदा तयार केला तो बोगदा तुम्ही त्यावेळेस काही विरोध वगैरे केला होता का? विरोध नाही, पण शेतकऱ्यांनी असं तोंडी सांगितलं होतं की इथे भुयारी मार्ग सक्सेस नाही, इथे काय होणार नाही। सक्सेस काय झाला? वरती पाझर तलाव असल्यामुळे किती अंतरावर? 200 मीटर अंतरावर 200 मीटर अंतरावर एक पाझर तलाव आहे। त्या पाझर तलावामुळे पाणी कायम उताराच्या भागाने निचरा होतच असतो, त्याच्यामुळे आपल्या हिशोबाने गावाच्या हिशोबाने त्या भुयारी मार्ग जो सक्सेस नाहीये त्यावेळेस आपण उड्डाणपुलाची मागणी केली होती का? हो। मग आता या ज्या पावसाने जे नुकसान झालंय याबद्दल आपण काय सांगाल? आता प्रशासनाकडे काय मागणी कराल आपण? काय संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। येथील शेतकऱ्यांचं नुकसान होत असून महसूल प्रशासन व रेल्वे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून पाण्याची व्यवस्था करावी। म्हणजे रेल्वे प्रशासन व महसूल प्रशासनाकडे आपली अपेक्षा आहे की तात्काळ येऊन येथे पंचनामे करावे, नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांना। हो, अन्यथा नाही, ते जर नाही पोहोचले तर आपण काय पुढचा मार्ग काय अवलंबणार? पुढचा मार्ग जर तिथे प्रशासनाने लवकरात लवकर दखल नाही घेतली तर आपण उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।